पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढण्याबरोबर सण उत्सवही पर्यावरण स्नेह व्हावेत यासाठी विविध पर्यावरणप्रेमी संस्था, अभ्यासक, तज्ज्ञ जनजागृती करतायत। याप्रमाणे ठाणे मार्केट देखील होळीसाठी सज्ज झालेले चित्र पाहायला मिळत असून यावेळी मार्केटमध्ये विविध प्रकारचे रंग, आकर्षक पिचकाऱ्या, बताशाच्या माळी इत्यादी ग्राहकांचा आकर्षक ठरत आहे। तसेच यंदा इको फ्रेंडली रंगांची जास्त प्रमाणात विक्री होत असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलंय। तर या संदर्भात जाणून घेऊयात व्यापाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, पाहूयात। कलरची जास्त डिमांड आहे। आता सध्या हर्बल कलर जास्त डिमांड मध्ये आहेत। आणि हर्बल कलर्स बद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना। हर्बल कलर कसं इन्फेक्शन वगैरे होत नाही, लहान मुलं पण डोळ्यामध्ये वगैरे गेलं तरी काही प्रॉब्लेम नसतो लहान मुलांना। आणि सगळे नॅचरल कलर, त्यामुळे खेळलं तरी लगेच कलर निघून जातो। त्यामुळे लहान मुलांना वगैरे किंवा कोण घरामध्ये खेळत असेल त्यांना काही इश्यू वगैरे, इन्फेक्शन वगैरे पण होत नाही हर्बल कलरने। तुमचं आता सध्या मार्केटमध्ये हर्बल कलरची जास्त डिमांड आहे की केमिकल कलर्सची? हर्बल कलरची। ओके। आणि तुमच्याकडे कुठल्या कुठल्या आता नवीन प्रकारच्या पिचकाऱ्या आलेल्या आहेत? भरपूर प्रकारच्या पिचकाऱ्या आहेत आपल्याकडे। आता लहान मुलांना बॅगच्या पिचकाऱ्या आवडतात, बॅगिंगमध्ये आहेत। जे लहान आता बाळ असतं घरामध्ये ते छोट्या छोट्या पिचकारीमध्ये पण ते यूज करतात। त्यामध्ये मोठे मुलं असतात, मोठी पिचकारी घेतली जातात। ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे पिचकारी मुलं मागतात जातात। बॅगमध्ये आहेत आपले नॉर्मल पिचकारी, नेहमी दरवर्षी असतात ते त्याच्यामध्ये येते। तलवारीमध्ये वगैरे आहे, थोडंसं युनिकमध्ये काय हवं युनिकमध्ये काहीतरी आहे। यामध्ये बलून्स पण येतात, आता न्यू पॅटर्नमध्ये आहे। 50 बलून्स असतात यामध्ये। हे बलून्स पण आहे डायरेक्ट नळाला लावली की हे बलून्स पण डायरेक्ट फुगले जातात। छोटे छोटे बेबीज असतात, त्यांना जास्त कॅरी करता येतं, त्यामुळे त्यांना बॅग पण येते छान। भरपूर व्हरायटी येतात ह्याच्यामध्ये आपल्याला। आणि यांची प्राइस काय सध्या तरी? नवीन जे पिचकाऱ्या आल्या आहेत त्यांची प्राइस काय आहे? 100 रुपीजपासून स्टार्टिंग आहे। असं नॉर्मली आता कोणी घ्यायला गेले तर मग 30 रुपयापासून स्टार्टिंग येते। पण शक्यतो आता लहान मुलं जास्तीत जास्त अशा पिचकाऱ्या जास्त मागतात, डिमांड असते। तर 100 रुपीजपासून स्टार्टिंग असतं ह्याच्यामध्ये। यामध्ये छोटी गन वगैरे पण आहे, बलून्स असतात, मोठे मोठे पिचकाऱ्या, काही काही युनिक पॅटर्न पण भेटतात। आता मुलांना कार्टून्स वगैरे हवे असतात, त्याचं पॅड शूटिंग ते काहीतरी होतं मध्ये आपल्याकडे। यांची प्राइस काय आहे? कोणती? यांच्या दोघांची? ओके, ही 950 वाली आहे, ही 1050। पण बार्गेनिंग होतं, कमी पण होतं। रेट लावला कमी पण होणार ते। त्याच्यामध्ये पण येते वगैरे पण येते। आणि आता सध्या तरी मार्केटमध्ये कुठल्या जास्त चालत आहे आणि लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? बँकसाठी भरपूर डिमांडमध्ये आहे आणि मोठ्या पिचकाऱ्या। आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? आणि पहिल्यांदा चांगला प्रतिसाद भेटलाय, आता बघू शकत। तू होळीसाठी लोकांना काय संदेश देणार? होळीसाठी तुम्हाला पहिल्यांदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा होळीच्या। आणि जर तुम्ही कलर हर्बल कलर किंवा इको फ्रेंडली कलर वापरणार असाल तर काळजी घ्या, लहान मुलांकडे लक्ष द्या। लहान मुलांना केमिकलचे कलर देऊ नका, शक्यतो हर्बल कलर जास्त यूज करा, कारण की इन्फेक्शन वगैरे काही होणार नाही। नॅचरल कलर लगेच निघून जातात आणि तुम्हालाही काही प्रॉब्लेम होणार नाही। आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा।